हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, वृंदाला तिच्या बहिणीकडून म्हणजे श्रीच्या बायकोकडून मानपान हवा असतो. म्हणूनच ती श्रीच्या बायकोला सांगते, नेहमी सांगते की मला वंस म्हणायचं आणि अहो जाऊ आवाज द्यायचा. तर त्यावेळी आता इकडे ही जी प्रियंका आहे ती बोलते की हो ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं, पण फक्त मला सवय होईपर्यंत जरा वेळ लागेल. त्यावेळी आता इकडे हा राघव जो आहे तो बोलतो की हे बघ वृंदाताई, मला काय वाटतंय तू म्हणू देत ना ताई, आणि तसंही ताई छान वाटतं. त्यावेळी आता वृंदाताई जी आहे ती बोलते की नाही, मला ताई वगैरे म्हणायचं नाही, मला माझा मानपान हवा आहे, समजलं तुला. आणि त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बोलतो की हो समजलं, पण मला सांग ताई, तू असं किती दिवस राहणार आहे? ताई ताई म्हटल्यानंतर किती छान वाटते. तर त्यावेळी वृंदा जी आहे ती राघवला बोलते की हे बघ राघव, मी इथे किती दिवस राहणार आहे आणि किती दिवस नाही हे तू मला सांगायचं नाहीस, कारण हे माझं घर आहे आणि मी ठरवणार इथे मी किती दिवस राहणार आहे म्हणून. तर त्याचनंतर इकडे वृंदाने त्या सगळ्यांना ताकीद दिलेली असते की महिनाभर राहू नाही तर किती दिवस राहू, मला कोणीही विचारणार नाही की तू इथे किती दिवस राहणार आहे, समजलं तुम्हाला. तर त्यावेळी राघव बोलतो की हो हो ताई, हे तुझंच घर आहे आणि तसंही तुला सांगायची अजिबात गरज नाही आहे. तर त्यानंतर आता इकडे ती बोलते की मी निघते, असं म्हणत ती तिच्या रूममध्ये जाते. इकडे आता राघव बोलतो की हे पहा वहिनी, मला असं वाटते की तुम्हाला हळूहळू वंच म्हणायची सवय आपोआप होईल, त्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका, ती ताईचाही लोड घेऊ नका आणि हे वंच म्हणण्याचाही लोड घेऊ नका, हळूहळू आपोआपच सवय होईल. तर त्याचनंतर इकडे आता उमा आणि शिवनाथ दोघेही जण रूममध्ये असतानाच उमा जी आहे ती तिचे दागिने शोधत असते आणि तिचा एक हार जो आहे तो ती शोधत असते. आणि इकडे शिवनाथ उमाला म्हणतो, काय झालं उमा, तू काय शोधते आहेस? त्यावेळी उमाच्या हातात शिवनाथला एक हार दिसतो आणि त्यावेळी तो हार पाहून शिवनाथला कळतं की नक्कीच हा हार उमा इथे वृंदाला द्यायला चाललेली आहे. तर आता इकडे उमाला शिवनाथ सांगू लागतो की हे पहा उमा, तुम्ही जे काही करत आहात ना ते मला समजत आहे. तुम्हाला काय वाटतं मला समजत नाही आहे की तुम्ही हा बॉक्स कशासाठी काढला आहे? त्यावेळी उमा जी आहे ती बोलते की हे पहा शिवनाथ, मला ना आता हेच योग्य वाटतंय. त्यावेळी शिवनाथ उमाला म्हणतात की उमा, हा हार मी तुझ्यासाठी बनवला होता आणि मग तुम्ही तो हार वृंदाला देणार? त्यावेळी आता इथे उमा जी आहे ती बोलते की हे पहा, ह्या हाराची किंमत माझ्यासाठी खूप आहे, पण आता सध्या श्रीच्या लग्नामध्ये आपण वृंदाला बोलवलं नाही, असा राग धरून बसली आहे वृंदा आपल्यावरती. आणि असा राग किती दिवस चालणार आहे सांगा ना मला, मला नको आहे ती असं रागावी वगैरे. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की पण उमा, हे बघ तू हे सगळं करून ना तिची लालसा वाढवशील. म्हणजे बघ ना, आता जर तू तिला हा हार दिला तर उद्या ती आपल्याकडनं आणखीन अपेक्षा करेल. त्यावेळी आता इथे उमा जी आहे ती बोलते की हे पहा, आपली एकच मुलगी आहे आणि तिचं एकाच मुलीचं लग्न झालं आहे आणि तिने कितीही अपेक्षा केल्या तरीही आपण पूर्ण करण्याचे स्वप्न ठेवूयात ना. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो उमाच्या समोर काहीही बोलत नाही. आता इकडे उमा वृंदाला आवाज देते की वृंदा, वृंदा, असं म्हणत आता वृंदा जी आहे ती लगेचच तिच्या समोर येऊन थांबलेली आहे. त्यावेळी ती बोलते की आई, काय गं, काय झालं आहे? त्यावेळी आता आई बोलते की हे बघ वृंदा, मी तुझ्यासाठी काय घेतलं आहे. त्यावेळी आता वृंदाला ती दाखवताच ती खुश होते आणि बोलू लागते की काय, हे माझ्यासाठी घेतले तू आई? खरंच तूच गं, तुम्हीच फक्त तुम्हाला माझी काळजी आहे आणि बाकी सगळे काय, बाकी सगळ्यांना तर मला माझं काही महत्त्वच नाही आहे की नाही. त्यामुळे हे बघ आई, आता यापुढे
घरात काहीही असो, पण तू मला बोलवल्याशिवाय अ, एकटीने ते सगळं करायचं नाही. तर त्यावेळी आता आई बोलते, की "हो गं वृंदा, यावेळी श्रीचं लग्न जे अशा पद्धतीने झाले आणि तुला तर माहीतच आहे, त्यामुळे तुला बोलावलं नाही गं. पण तू तर त्याचा राग धरूनच बसली." त्यावेळी आता वृंदा जी आहे ती बोलते, की "आई तसे नाही गं, पण माझे सासरचे देखील विचार करतात गं. मला नाही सांगितलं तर. मलाही मान आहे ना तिकडे. त्यामुळे तुम्ही प्लीज काहीही झालं तरी मला सांगितल्याशिवाय राहत जाऊ नका, ठीक आहे?" तर आता ती आईला म्हणते, की "आई, मला ना खरं तर निघायला हवं, कारण माझी घरी मुलं वाट पाहतात आणि मुलांची शाळाही असते ना, त्यामुळे आता मला निघावं लागेल." तर आता इथे आईने तिला हार दिल्यामुळे ती तिला थँक्यू बोलते आणि आता तिथून जायला निघालेली असते. इकडे उमाला तिचं जे काही वागणं आहे ना, ते सगळं काही माहिती असतं. उमाला माहीत आहे की आपली मुलगी कशी आहे आणि तिला काय दिल्यानंतर ती खुश होईल. आणि खरं तर उमाने ते सगळं काही केलं आणि वृंदा आता खुश झालेली आहे आणि वृंदाने ठरवलं आहे की आता तिला वापस घरी जायला हवं. इकडे आता अन्विता तिच्या बॉयफ्रेंडसोबत बोलत असते ते त्या रोशनबरोबर. तर आता जेव्हा ती त्याच्याबरोबर बोलत असते त्यावेळी तो विचारतो की "अन्विता, अगं तू कधी येणार आहेस? मी कधीपासून तुझी वाट पाहतोय, ये लवकर." असं म्हणत तो तिला बोलावून घेत असतो. आणि त्यानंतर इकडे ही अन्विता जेव्हा फोनवर बोलत असते त्यावेळी तिच्या आत्याने ऐकलं आहे की ही कोणाशी तरी फोनवरती बोलत आहे आणि पद्माला इथे डाऊट येतो. म्हणूनच पद्मा जी आहे ती अन्विताला म्हणते की "अन्वे, कोण आहे गं फोनवर?" त्यावेळी आता अन्विता बोलते की "आत्तू, मी सांगितलं होतं ना की माझी फ्रेंड रजनी, तुम्हाला माहिती आहे ना, तिनेच माझी स्कूटी नेली होती." तर त्यावेळी आता इकडे आत्तू जी आहे ती बोलते की "ठीक आहे, थांब, मला बोलू दे 2 शब्द तिच्याशी." असं म्हणत आता इकडे पद्माने फोन तिच्या कानाला लावलेला आहे आणि त्यावेळी जेव्हा पद्मा बोलत असते त्यावेळी तिकडून समोरून मुलीच्या आवाजात कुणीतरी बोललेलं आहे. खरं तर त्या रोशनची ती गर्लफ्रेंड असते जी फोनवरती बोललेली आहे. त्यानंतर आता इकडे ती मुलगी पद्माला म्हणते की "आंटी, मी दुसऱ्या वेळेस असं नाही करणार. सॉरी आंटी, मी दुसऱ्या वेळेस तिची स्कूटी नाही घेणार." तर त्यानंतर आता इकडे पद्माने तिला बजावून सांगितलं आहे की "आमच्या अन्विताची स्कूटी घेऊन कुठेही जायचं नाही, समजलं तुला?" तर आता इकडे सॉरी बोलून तिच्या मैत्रिणीने फोन ठेवलेला आहे आणि इकडे पद्माने देखील इकडे या अन्विताच्या हातामध्ये फोन ठेवला आहे आणि पद्माने अन्विताला सांगितलं आहे की "इथून पुढे कॉलेजला जायचं आणि थेट घरी यायचं, समजलं तुला? ना कोणती फ्रेंड, ना कोणतं काही." तर आता अन्विता बोलते की "ठीक आहे आत्तू." असं म्हणत आता पद्मा जी आहे ती तिथून जाते आणि त्यानंतर इकडे ही अन्विता पुन्हा रोशनबरोबर बोलू लागते. अन्विता रोशनला बोलते की "रोशू बेबी, तू हे सगळं कसं काय केलंस? म्हणजे मला अचानक मुलीचा आवाज आला फोनवरती, म्हणजे कोण होतं तिथे?" त्यावेळी आता हा जो रोशन आहे तो बोलतो की "अन्विता, तू काळजीच करू नको, माझ्याकडे सगळे प्लॅन्स रेडी असतात. बघ, मी इथे थांबलेलो होतो तुझ्याशी बोलत आणि वाटेतून एक मुलगी चालली होती. तिला थांबवलं आणि तिला सांगितलं की एक इश्यू आहे, तू प्लीज जरा फोनवर बोलशील." त्यावेळी आता ती मुलगी बोलायला तयार झाली. तर आता इकडे अन्विता त्या रोशनला म्हणते की "खरंच तू ग्रेट आहेस, तुला काहीही जमतं." असं म्हणत त्याचं कौतुक ती करत असते. तर त्याचनंतर आता हा रोशन बोलतो की "चल, आता मी तुझी खूप वेळ वाट पाहिली, आता लवकरात लवकर तू इकडे ये." तर आता इथे ही अन्विता म्हणते की "ठीक आहे बेबी." असं म्हणत आता ती फोन ठेवते आणि आता कॉलेजला जाण्यासाठी आवरू लागते. ज्यावेळी अन्विताने फोन ठेवला त्यावेळी इकडे त्याची गर्लफ्रेंड म्हणते "काय रे रोशन, असं किती दिवस चालणार हे?" त्यावेळी आता रोशन बोलतो की "हे बघ, आपल्याला पैसे हवे आहेत ना, मग असंच तिला गणवत राहावं लागणार आहे." तर त्यावेळी आता इथे त्याच्यासोबतची जी काही गर्लफ्रेंड आहे ना, ती लगेचच त्याला मिठी मारते आणि बोलते की "बरं आहे, जाऊ देत, आपल्याला पैसे तर होतात ना खर्चायला." तर त्याचनंतर आता इकडे वृंदाने निर्णय घेतला आहे. जेव्हापासून आईने तिला गिफ्ट म्हणून एक दागिना दिला होता तेव्हापासूनच तिने ठरवलं की आता जास्त दिवस राहून काहीच उपयोग नाही. आणि तसंही आता तिला आठवलं आहे की आपल्या मुलांना शाळेत जायचं आहे आणि म्हणूनच आता तिने ते कारण काढून सगळ्यांना सांगितलं आहे की आता मला जायला हवं, कारण मी जास्त दिवस राहिले तर मुलांना स्कूलसाठी प्रॉब्लेम होईल.
तर त्यावेळी आता इथे सगळेजण खुश होतात. खरं तर सगळ्यात जास्त राघव खुश होतो. राघवला माहिती आहे की ताई कशी आहे ते. तर त्याच नंतर इकडे हे वृंदा सगळ्यांचा निरोप घेते. वृंदा म्हणते की हे पहा, मी जरी जात असले ना तरीही मी कधीही येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनी नीट राहायचं, नीट बोलायचं, समजलं? तर आता इकडे ही वृंदा जी आहे ती प्रियंकाला देखील समजावून सांगते. त्यावेळी प्रियंका जी आहे ती बोलते की ठीक आहे ताई. आणि जेव्हा ती ताई बोलते त्यावेळी वृंदाला राग येतो. कारण तिने नेहमी सांगितलं आहे की मला ताई नाही तर मला वंच म्हणा. इकडे आता उमा बोलते की प्रियंका, तू काहीतरी विसरले आहेस. त्यावेळी आता इथे प्रियंका बोलते की हो हो, मी विसरले आहे. असं म्हणताच आता इथे प्रियंका आणि श्री दोघेही जण वृंदाच्या पाया पडतात. खरं तर त्यांच्या लक्षात येत नव्हतं, म्हणून वृंदा सारखं म्हणत होती की मी निघू का निघू का. पण जेव्हा प्रियंका आणि श्री तिच्या पाया पडले तेव्हाच ती जायला तयार झाली. खरं तर यावेळी तिला लवकर जायचं नसतं, पण जाऊ देत. तिला वाटतं की आता इथे राहून काहीच फायदा नाही. तर त्यानंतर आता इकडे जेव्हा वृंदा जायला लागते त्यावेळी आता इकडे ही जी काही प्रियंका आहे ती तिच्याकडेच पाहत असते. कारण तिने म्हटलेलं होतं की मी कधीही येईल आणि कधीही जाईल, त्यामुळे मला मानपान हा झालाच पाहिजे. असं म्हणत आता इकडे प्रियंका टेन्शनमध्ये आली होती. तर आता इकडे जेव्हा वृंदा गेली त्यावेळी आता हा शिवनाथ आणि बाकीचे सगळेजण माधव वगैरे सगळेजण गोडाऊनला जाण्यासाठी निघालेले असतात. त्यावेळी आता शिवनाथ इथे उमाला म्हणतो की ते काय आहे ना उमा, मला सांगा, बऱ्याच दिवसांपासून तुम्ही पेरूंचं लोणचं बनवलेलं नाही आहे, पण ते बनवलं गेलं पाहिजे. असं म्हणत आता इथे हा शिवनाथ आहे तो इथे उमाला सांगत असतो की उमा, आज काहीही झालं तरी पेरूचं लोणचं हे कराच. तर आता उमा बोलते की ठीक आहे. असं म्हणत आता उमा म्हणते की ते काय आहे ना, मला बाजारातनं काही पेरू विकत आणावे लागतील आणि तेव्हाच कुठे जाऊन ते लोणचं मला करता येईल. तर त्याचनंतर इकडे आता उमा बोलते की हे पहा, आपल्याकडे ताजे पेरू तर नाही आहेत, मग मी बाजारातनं पेरू आणते आणि आजच तुमच्यासाठी पेरूचं लोणचं करते. त्यावेळी आता शिवनाथ उमाला बोलतो, उमा, त्या पेरूच्या लोणच्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा ते झाडाला तोडलेल्या पेरूचे लोणचे बनवले जाते. तुम्हाला तर अगदी माहीतच आहे ना. मग तसं भेटत असेल तर पहा ना झाडाला एखादा. तर त्यावेळी आता उमा बोलते की अहो, आता ना नाही आहे झाडाला. तर त्यावेळी उमा बोलते की काळजी करू नका, मी करून ठेवील. तुम्हाला जसं आवडतंय ना तसं लोणचं अगदी छान करून ठेवील. त्यानंतर इकडे आता प्रियंकाने त्या दोघांचं बोलणं ऐकलं होतं. त्यावेळी प्रियंका म्हणते की म्हणजे आता आपण ना इथे पेरूचं लोणचं खावंसं वाटतंय आणि तेही झाडाला असलेल्या पेरूचं लोणचं. ठीक आहे, आता मला काहीही करून पेरूचं लोणचं बनवण्यासाठी पेरू शोधावं लागेल आणि तेही अगदी झाडाचाच, असं प्रियंका म्हणत असते. इकडे आता शिरोळ्यांच्या घरामध्ये पद्मा, भास्कर सगळेजण जेवत असतात. त्यावेळी आता छाया त्यांना वाढत असते आणि इथे अन्विताही तिथे. आणि त्यावेळी छाया अन्विताला म्हणते की अगं अन्वी, जेवण करून तरी जा. त्यावेळी अन्विता बोलते की हे बघ आई, मला ना खूप उशीर झाला आहे आणि तसंही मी कॅन्टीनमध्ये घेऊन खाईल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सगळेजण जेवा. तर आता असं म्हणत अन्विता तिथून जाते. अन्विता गेल्यानंतर पद्मा भास्करला म्हणते की भास्कर, मी तुला सांगितलं होतं ना की आपल्या पोरीसाठी एक स्थळ बघ म्हणून, आणि हे बघ, आत्ताच सुरुवात कर, उशीर व्हायला नको. तुला तर माहीत आहे उशीर झाल्यानंतर काय होतं ते. त्यावेळी आता इथे छाया जी आहे ती अन्विताला पद्माला म्हणते की ताई, तुम्ही काय बोलतायत हे. अन्विता अजून लहान आहे, त्यामुळे तिला आत्ता नाही करायचे लग्न, आणि तिला विचारलं तर पाहिजे, तिला सांगितलं तर पाहिजे, एकदा तिच्या कानावर तर घालायला हवं. त्यावेळी आता पद्मा बोलते की नाही, त्याची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या उमाने काय केलं. पुन्हा तशी वेळ घरात येऊ नये म्हणून तिचं लग्न लावून देणंच आपल्यासाठी योग्य आहे. आणि तसंही मी तिला कुठे विहिरीत ढकलत नाही आहे, तिच्यासाठी चांगलं स्थळ पाहते आहे, समजलं तुला. तर त्यावेळी आता इकडे छाया जी आहे ती बोलते की ठीक आहे. आणि त्याचनंतर छायाला या सगळ्याचा राग आलेला असतो, कारण तिच्या मुलीला तिच्या मनासारखंही जगू देत नाही आहेत, म्हणून आता छाया तनतन करत असते. इकडे आता ही
प्रियंका बाहेर येऊन हाच विचार करत असते की काय करू, आप्पांना तर मला खुश करायचं आहे, पण माझ्याकडे पेरूही नाही आहे. त्यासाठी पेरू हवाच आहे. लोणचं घातल्यानंतर आप्पांना एवढं लोणचं आवडते ना, तर नक्कीच आप्पांचा राग माझ्या विरुद्धचा निवळून जाईल. तर आता इथे प्रियंका बोलते की चला आता काहीतरी करावं लागेल. तर त्याचनंतर आता ही प्रियंका घाईघाईने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, कारण तिला समोरच्या झाडावर पेरू दिसला होता. तर आता इथे प्रियंका आधी विचार करते की जर मी तो समोरच्या झाडाचा पेरू घेतला तर त्यावरूनही काही होईल का, म्हणजे भांडण वगैरे. तर त्यानंतर ती बोलते की चल काहीही होऊ देत, पण आज आप्पांसाठी एवढं करायचंच, असं म्हणत आता प्रियंका तो पेरू घेण्यासाठी जाणारच असते. इकडे आता श्रीधर, आप्पा आणि माधव आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती, चौघेजणं जेवायला बसलेले असतात दुपारच्या वेळी. आणि त्यावेळी श्रीधरच्या डब्यामध्ये शिरा असतो. बाकी सगळ्यांनी आईच्या हातचं खाल्लेलं असतं आणि इकडे श्रीधरलाही तो डब्बा दिलेला असतो, पण प्लस त्याच्याकडे शिराही असतो. म्हणून श्रीधर आप्पांना बोलतो की आप्पा शिरा घ्या ना. त्यावेळी आता आप्पा बोलतात की नाही नको, मला नको आहे शिरा, असं म्हणत आप्पाने नकार दिला. तेवढ्यातच तिथला जो काही व्यक्ती आहे तो बोलतो की अरे वा, तुम्ही तर शिराही आणलाय. त्यावेळी आता श्रीधर बोलतो की घ्या ना, घ्या तुम्ही घ्या, असं म्हणत आता इकडे हा जो व्यक्ती आहे तो त्यांच्याकडनं शिरा वगैरे घेतो आणि त्यावेळी त्या शिऱ्याची तारीफ करू लागतो. अगदी उमाताई बनवत आहे तसाच झालाय बघा, असं आता इथे तो व्यक्ती म्हणतो. त्याचनंतर इकडे इकडे प्रियंका जी आहे ती बाहेर आली आहे पेरूच्या शोधामध्ये. तिला समोरच पेरू दिसत असतो. आता काहीही करून तिला तो पेरू काढायचा आहे. त्यावेळी ज्यावेळी प्रियंका ती वेश ओलांडणार असते, म्हणजेच ती रस्ता ओलांडणार असते, त्यांनी ओळखण करून ठेवलेलं असतं आणि ते जर ओलांडलं तर पद्मा आत्या सगळा तमाशा करते. म्हणून राघव इथे अचानक येतो. राघव आल्यानंतर पाहतोय की वहिनी इकडे पाय ठेवत आहे. तर त्यावेळी आता राघव तिला समजावतो, बोलतो की हे बघ, हे ओलांडायचं नाही, ही रेष ओलांडली तर सारखा तमाशा होईल आणि त्यामुळे मला ते चालणार नाही. इकडे आता तो वहिनीला बोलतो की हे बघ, तुला तिकडे जायची गरजच काय पडली, काय करायचं आहे तुला तिकडे जाऊन. तर त्यावेळी आता प्रियंका बोलते की अहो भाऊजी असं काय करताय, आणि तसंही आपण ही जी लाईन आहे ती तर आधीच ओलांडली आहे. त्यावेळी आता राघव बोलतो की हे बघ वहिनी, ती गोष्ट वेगळी होती, कारण त्यावेळी आपण रात्री गेलो होतो आणि आता असं दिवसा ढवळ्या नाही नाही, मला जास्त तमाशा नको आहे, असं राघव इथे प्रियंकाला म्हणू लागतो. त्यावेळी प्रियंका बोलते की नाही राघव भाऊजी, मला ना आज काहीही करून तो पेरू हवाच आहे. तर राघव बोलतो की काय पेरू, आणि आता इथे ती बोलते की हो पेरू, मला पेरूचं लोणचं करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आप्पांनी आज स्वतः त्यांना आवडते म्हणून आईंना बनवायचं सांगितलं आहे, पण आई म्हटल्या की बाजारातनं पेरू आणायचे आहेत. पण आपल्या इथे आप्पांना फक्त झाडावरचा पेरूचं लोणचं आवडतं आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की मी माझ्या हाताने आप्पांना झाडावरचं पेरूचं लोणचं करून घालेल. आणि त्यावेळी प्रियंका बोलते, तुम्हाला माहीत आहे राघव भाऊजी, मला माझी आई काय म्हणते ते, जेव्हा आपल्याला एखाद्या माणसाला खुश करायचं असेल, एखाद्या माणसाला मनवायचं असेल, तर आपण त्याच्या पोटाचा रास्ता बघायला हवा, जेणेकरून आपण त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना बनवून द्यायला हवेत. मगच आपण एखाद्या माणसाचं मन जिंकवू शकतो. त्यावेळी आता राघव बोलतो की हो का, असंही काही असतं का. तर त्यानंतर राघव बोलतो की ठीक आहे चल. राघवला माहीत आहे की आता हे दोघेजणं किती मोठी रिस्क घेत आहेत, पण आता जर या पेरूने आप्पा खुश होणार असतील तर राघवही वहिनीला त्यामध्ये साथ देतो. तर त्यानंतर इकडे आता तिला कळत नसतं की हा पेरू काढायचा कसा. तर त्यावेळी तिने राघव भाऊजीकडे मागणी केली आहे, काहीही झालं तरी मला तो पेरू हवा आहे. त्यावेळी राघव जो आहे तो आयडिया करतो आणि बोलतो की चल आता तो पेरू काढायचा म्हणजेच काढायचा. प्रियंकाच्या हातात एक गलोर दिली आहे आणि ती गलोर धरून आता प्रियंका इथे नेम धरून तो पेरू झाडावरून काढणार आहे.
इकडे आता राघवने गलोर आणून दिलेली आहे आणि इकडे ही जी प्रियंका आहे ती नेम धरून तो पेरू पाडत असते. त्यावेळी आता इथे ज्यावेळी हिने तो पेरू पाडला त्यावेळी त्या गलोरच्या ह्याने आवाजाने इथे पद्माच्या खिडकीवरती दगड लागला जातो आणि त्यावेळी आता पद्माला कळतंय की नक्कीच कुणीतरी दगड मारलेला आहे. तर आता पद्मा बाहेर येते आणि अन्विताला विचारू लागते की अन्विता, काय ग, कुणी मारला हा दगड, मला सांग, हा दगड तू मारलायस का? त्यावेळी आता अन्विता बोलते की नाही आतू, हा दगड मी का मारेल, मी नाही मारलाय. त्यावेळी आता पद्माला कळतंय की हा दगड समोरच्या घरातूनच आलेला आहे, म्हणजेच आता हा दगड राघवनेच मारलेला असावा. त्यावेळी पद्मा बाहेर येते आणि कांगावा करू लागते. इथे उमाला आणि राघवला वगैरे बाहेर बोलावते. त्यावेळी ती बोलू लागते की तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरावर दगड मारायची. त्यावेळी आता इथे उमा मोठ्या हिमतीने पद्माला म्हणते की तुमच्याकडे काही पुरावा आहे का, आमच्याच मुलाने तिकडे दगड फेकला आहे याचा. त्यावेळी आता पद्माचं तोंड हे बंद झालेलं आहे. आता त्यांच्याकडे तर काही पुरावा नसतो. आता त्याचमुळे पद्मा गप्प असते. इकडे आता ही जी उमा आहे ना, ती अगदी तोऱ्यात बोलत असते. जर पुरावा असेल तर दाखवा, नाही तर मग राहू द्यात, असं म्हणत आता इथे पद्मा गप्प झालेली आहे. तर मित्रांनो, आता पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण पुढील भागात इकडे आज पहिल्यांदा उमाने पद्माला उत्तर देऊन शांत केलेलं आहे.